एकटे एकटे पाया पडून आले ना, एकटे एकटे पाया पडून आले. तर गाईस नमस्कार, परत आपण आलो आपल्या व्लॉगमध्ये. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपल्या गल्लीमधून मकर संक्रांती आहे. आज आपली शिर्डीला पालखी चालली आहे 7 दिवसासाठी. तर आज आपण बघू काय व्हिडिओज कॅप्चर करू, तर बघू ब्लॉग पण टाकून देऊ. बरेच दिवस झाला ब्लॉग आला ना. आता मोठं ब्लॉगिंगचा ब्लॉग नाही आहे, आपण आपला चॅनल मोठं ब्लॉगिंगचाच आहे, पण आता विचार केले की आपण नॉर्मल ब्लॉग्स पण टाकत जाऊ. त्यात केवढं होणार आहे, गोष्टी कॅप्चर करूया त्यामध्ये, पालखीचे व्हिडिओज वगैरे थोडेफार. आणि आपला पहिला स्टॉप असतो वर्तकनगरला, तिथून आम्ही चालतच जाऊ. आणि काही आपले आहेत फ्रेंड्स, ते सगळे जुळतील आपल्यालाच मध्ये थोड्या वेळातच. तर भेटूया थोड्या वेळात. चालेल, तुमचं तोंड थोडं येणार
बोल. हॅलो. हां 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 पालक. तर अजून पालखी पुढे आहे आणि आम्ही मागे मागे आम्ही पुढे आलो चालत. तर आपण ट्राय करू परत तुम्हाला फुटेज दाखवायचे की कसं आपल्या किसननगरमध्ये पालखीचा व्हिडिओ चालू होता. किसननगर रोड नंबर 3 ते शिर्डी साईबाबा ही दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर पदयात्रा निघत असते. यावर्षी श्री आर्यन पाटील यांनी या खास पदयात्रेचं व्हिडिओ फुटेज बनवायचा एक प्रयत्न करतोय तो. नक्की बघा त्याचे व्हिडिओज आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझा अर्ज कमींनी पूर्ण केला. नमस्कार. ओम साईराम. तुम्ही ना बघितले 2 ब्लॉगमध्ये बघितले तुम्ही. आमच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये असणार आहे. ऑफकोर्स बाई. कोलॅज करायचं ना आपल्याला. कॉलेजला जायचं आम्हाला आता. कॉलेज करायचं. तर बघू आता पालखी इथपर्यंत आली आहे. ती पालखी नाही, पालखीची गाडी आहे. पालखी मागेच आहे ना पालखी. आम्ही पुढे आलोय. भटकत असतो कुठे. एकटे फिरतात. तुम्ही काय 2 शब्द बोलला. 3 शब्द झाले. 2 शब्द ना. झूम करायला व्हायला. तर आता आम्ही निघालो इथून वर्तक नगरला. तिकडे आता मी जे दाखवली मध्ये थांबली होती पालखी, तो लास्ट स्टॉप आहे म्हणजे किसननगरमध्ये. तिकडून सगळ्या फटाफट आता वर्तक नगरला जाणार पालखी. तर आम्ही बाईकवर आहे. मी तुम्हाला माहितीच आहे कोणाची बाईक आहे. हे बघा कसे रापचूप घुसतात बघा. बघा ही आपली गाडी. मी ना बरेच वेळ गेलोय पप्पांसोबत चालत. म्हणजे चालत तर नाही, सेवाराममध्ये बसून म्हणजे जे जेवण बनवायच्या गाड्या असतात त्यामध्ये बसून. पेट्रोल करतोय तर कामामुळे मला कधीच वेळ भेटला नाही की प्रॉपर मी 7 दिवस जाऊ चालत. तर लास्टच्या दिवशी जाणार आम्ही 4 व्हीलरनी. तर तेव्हाही ब्लॉग येईल. आता ब्लॉग मी अपलोड करेलच उद्या परवाच एडिट करायलाच 1 दिवस जाईल मला आता कामामुळे. आता मग थांबलो आम्ही, चाय वगैरे थोडं पिऊन घेऊ. एवढा लवकर चाय?
तेच मी आता बोललो ना की पालखी आपली चालू झाली आहे पदयात्रासाठी. आता इथून पहिल्या स्टॉपासून वर्तक नगरचा. हा माणूस सारखा दिसतोय ब्लॉगमध्ये. हा सारखा दिसतोय हा. हे बघा आपली पालखी चालली आहे इथून. आम्ही थांबलोय चाय पियाला. आम्हाला तसं पण जायचंच आहे वर्तक नगरला. ते बघा ते दोघे पण तिकडे त्या सुमडीमध्ये चाय पितात. मग दाखव. हे बघा एकटे पाया पडून आले. एकटे पाया पडून आले. तो हॉर्न वाजवतो बघ. चला काय विशेष. चल बाय भेटू. चल तिकडे. जय बघितलं का सगळे भैया लोक मोस्टली त्यांची फॅमिली. आता बोल तू बोल. आता जवळ घेऊ माईक तुला लावलं. आता आपण आलेलो आहोत वर्तकनगर येथील शिर्डी साईबाबा यांच्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता मंदिराचे हा जो परिसर आहे पूर्णपणे साईबाबांच्या पालखीने पूर्णपणे भरून गेलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आनंद, जल्लोष बघू शकता तुम्ही. हे वातावरण एवढं भक्तिमय झालं आहे. प्रसन्न असं वातावरण इथे आपण अनुभवू शकतो. फक्त किसननगरच नाही तर आपल्या ठाण्यातून भरपूर ठिकाणावरून आलेल्या अशा 2-3 प्रकारच्या पालख्या आहेत. कसं झालं दर्शन. एकदम छान. शॉर्टकट. कसा लाभ घेता येईल. एकानंतर मस्त ताट चालून या भोजनाचा आनंद इथे बघायला मिळतं. पालखीच्या प्रसादाच्या पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या प्रसादाचा आस्वाद आपण घेतोय. आणि हे टप्प्यावर खात होते. अशा प्रकारे आपली पालखी वर्तकनगर इथून निघाली आहे. कुठे गेला पण पालखी गेला. मला दिली तर वर्तकनगरची पालखी निघाली आहे. आता इथून थांबेल ती रात्री भिवंडीच्या स्टॉपला. तर आता मस्त दर्शन झालं आहे. पालखी पण आपली निघाली आहे वर्तकनगरवरून. मी बघितलं तुम्हाला दाखवलंच मी. आता ही सीधा थांबणार भिवंडीला. भिवंडीचा एक स्टॉप आहे तिकडे ती जाऊन डायरेक्ट पालखी थांबेल. तर मी विचार करेल की तिकडे पण तिथले पण काही फुटेज दाखवेल मी भिवंडीचे. तिकडे भजन वगैरे असतं मस्त एकदम चांगल्या पद्धतीचं भजन असतं. तिथून घरी जाईल. माईक चार्जिंगला लावले कारण की माईकची बॅटरी संपायला आली आहे. गॉगल घातला पाहिजे ना बाई. बघा रायडर थंडरबर्ड कसा लुक. फुल खच्चीकरण लुक. आता भिवंडीला पण मस्त ते भजन वगैरे होतं. मी इथून जवळच आहे. मी जेवायला जातो आम्ही तिकडे. पालखी पण तिथली पण पालखी दाखवू. जाताना मग काय फुटेज येतील ब्लॉगचे. कंटिन्यू राहा.